मोबाईल आजच्या काळामध्ये गरजही आणि अडचणही। महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये तर ही अडचणच अधिक जाणवते। या सभेचं कामकाज सुरू असताना फोन वाजला, चर्चा थांबली, लक्ष विचलित झालं आणि त्याचमुळे मोबाईलच्या वापरावरती निर्बंध आणण्याचा निर्णय झाला। मोबाईल सायलेंट वरती ठेवायचा, अत्यावश्यक फोन असेल तर सभागृहाच्या बाहेर जाऊन बोलायचं असे आदेश महापौरांनी दिलेत। सभागृहाचं कामकाज सुरळीत चालावं, चर्चेवरती लक्ष राहावं यासाठी काढलेला हा मार्ग योग्यच आहे। पण कालच्या सभेमध्ये नगरसेवक आणि अधिकाऱ्यांनी एक वेगळाच उपाय शोधून काढलाय। आदेश मोडला नाही, पण पळवाटा मात्र काढल्या। काहींनी मोबाईल हाताआड ठेवून कोणी बोलताना दिसलं, कोणी डेस्कच्या खाली डोकं घालून फोनवरती बोलत होतं, तर काही अधिकारी आणि नगरसेवक सभागृहामध्येच मोबाईल चाळताना दिसले। मोबाईल सायलेंट होता, पण नगरसेवकांच्या पळवाटा मात्र ऑन होत्या। विशेष म्हणजे महापौरांच्या बाजूलाच अधिकारी मोबाईल वापरताना दिसले। त्यामुळे आता या पळवाटांना महापौरांचा चाप बसणार आहे का हे बघणं देखील महत्त्वाचं आहे। सभागृहात काही सन्माननीय सदस्य हे पोटतिडकीने त्यांच्या प्रभागातले किंवा जनतेचे प्रश्न मांडत असतात। ते मांडत असताना एखादा बाजूला बसलेला सदस्य फोनवरती त्याच्या दुसऱ्या विषयावर बोलत असतो आणि त्याच्याने पूर्ण लक्ष जे आहे ते डायव्हर्ट होतं आणि ते लक्ष डायव्हर्ट होतं आणि सभेचा एकंदर जो कामकाज चालतं त्या एकंदर कामकाजावर त्याचा परिणाम व्हायला लागला होता की खूप सदस्य त्याच्यामध्ये बोलायला लागले होते। म्हणून आज असा निर्णय केलाय की त्यांनी सभागृहात मोबाईल आणला तरी चालेल, परंतु तो सायलेंटवर असला पाहिजे आणि त्यांना जर कॉल आला, कोणाचा महत्त्वाचा फोन आला, तर त्यांनी सभागृहाच्या बाहेर जाऊन त्या फोनवरती बोललं पाहिजे। पण बोलत नाही होते। मी म्हणलं की सभागृह आमची चालू आहे, तुम्ही बंद ठेवा, इतकं बोलून थांबले आम्ही। काय अगर मॅटर असलं तर तुम्हाला बोलायला आपल्याला 3-4 मिनिट लागणार, त्यासाठी आम्ही बाहेर जाऊ। मग आम्ही ते पार्ट चांगलं आहे ते तसं म्हणायचं। आतले सदस्य होते, त्यांना मला सांगायचं होतं काय, मी जर आता ते नियम पाळून मी जर बाहेर गेलो असतो आणि फोनवर बोललो असतो तर माझ्या सदस्याने फोन उचलला असता। त्यामुळं त्यांना सांगितलं की बाबा आपला नियम ठरलेला आहे, आपल्याला बोलायचं नाही आणि फोन तुम्ही बघितला असेल एका सेकंदामध्ये ठेवला असेल, तुम्ही पाहिलं आणि हे होणार नाही, आम्ही ते पळू।